नवी मुंबई CBD बेलापूर इथं नवी मुंबई शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष अश्विन अघमकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज सेनेच्या वतीने दिमाखदारपणे शिवजन्मोत्सव सोहळा 2024 पार पडला। संपूर्ण दिवसभर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आयोजित करून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला। शिवजन्मोत्सवाचा औचित्य साधून बेलापूर मतदारसंघाच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी नवी मुंबई, लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन आणि मयुरेश हॉस्पिटल तुर्भे, साई दृष्टी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलाय। या शिबिराप्रसंगी स्वतः आमदार मंदा म्हात्रे उपस्थित होत्या। त्याचबरोबर अश्विन अघमकर यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते। या शिबिरासोबतच अश्विन अघमकर यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंतीचा औचित्य साधून बेलापूर परिसरामध्ये रॅली सुद्धा काढण्यात आली। यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी देखील या रॅलीमध्ये सहभाग घेतला। श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी येथील वातावरण शिवमय झालं। या प्रसंगी मान्यवर व्यक्तींनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत अश्विन अघमकर यांच्या कार्याचं कौतुकही केलंय। महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी, त्यांनी केलेली कामं, त्यांनी महाराष्ट्राला हिंदुत्वाचा जो धडा देऊन पूर्ण दिल्लीपर्यंत हे स्वराज्य कसं प्राप्त केलं, या सगळ्यांच्या रॅलीतून मुलांच्या भावना आहेत आणि या मुलांच्या भावना संपूर्ण या नव्या मुंबईमध्ये पसरणार आहेत। आणि आज तिकडे तिकडे शिवजयंती आहे आणि या शिवजयंतीच्या निमित्ताने याने एक मोठा उपक्रम घेतलेला आहे, महाआरोग्य शिबिर। आणि या महाआरोग्य शिबिरामध्ये यांनी सर्व चष्मे असतील, च्यवनप्राश, औषधं सगळी मोफत वाटप ठेवलेले आहेत। आणि आरोग्यसेवा ईश्वर सेवा अशी ही मुलं सांगतात आणि या मुलांना वाटतं आणि तरुण पिढी पुढे आलेली आहे आणि त्यांना संपूर्ण माझा आशीर्वाद राहणार आहे। कारण ह्या कामासाठी कोणाचा ना कोणाचा पाठिंबा लागत असतो, तो पाठिंबा पूर्णपणे आम्ही या मुलांना देऊन तरुण मुलांना पुढे कसं येणार त्यांच्यासाठी पुढे मार्गदर्शन शिबिरं होतील, शिक्षणाची शिबिरं होतील, आरोग्याची होतील, त्याचप्रमाणे आर्थिक ते कशा पद्धतीने वर जातील उद्योगधंद्यात किंवा शिक्षणात, हे सुद्धा आम्ही बघितलं जाईल। आणि पुढची छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच पुढची कारकीर्द आम्ही सुरू करणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज सेना ही मागील 5 वर्षापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध सामाजिक उपक्रम राबवत असते। त्याचप्रमाणे शिवजयंती महोत्सव हा जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराज सेनेचा हा पण एक उपक्रम आहे। छत्रपती शिवाजी महाराज सेना विजय चव्हाण यांनी स्थापन केली, त्याच्यानंतर अश्विन अघमकर त्यांना सहभाग झाले आणि इथं जवळ जो मित्रपरिवार जमलेला आहे, ह्या सर्व मित्रपरिवाराच्या साथीनं, त्यांच्या सहकार्यानं हे जो आता जो उपक्रम आहे हा उपक्रम राबवण्यात आला आहे। आणि त्याचप्रमाणे ह्या सर्वांच्या साथीनं ह्या सेनेच्या अंतर्गत आपण विविध प्रकारचे सामाजिक कार्यसुद्धा करत असतो। गेली 5 वर्ष झालं शिवजयंती एकदम उत्साहात साजरी करीत आहोत आणि आपल्या शिवजयंतीला सगळ्यात मोठं लाखमोलाचं योगदान आपले अश्विन अघमकर अध्यक्ष यांचं खूप मोठं आहे आणि त्यांचा मित्रपरिवार पण खूप मोठा असल्यामुळे आपल्या सहकार्याने, सर्वांच्या सहकार्याने नवी मुंबईतली सगळ्यात मोठी शिवजयंती आपल्या CBD बेलापूरमध्ये होते, याचं आपलं भाग्य आहे। आणि हेच आमचं भाग्य समजून आम्ही इथून पुढे पण आणखीन जोशाने आणि ह्याच्यापेक्षा जेवढं आम्हाला चांगलं कार्य करता येईल ह्याची आम्ही पूर्ण तयारी करू भविष्यात पण, आणि आमची तयारी अशीच पूर्ण चालू राहणार। तर संध्याकाळी अश्विन अघमकर यांच्या नेतृत्वाखाली CBD बेलापूर सेक्टर 15 इथं मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज सेनेच्या वतीने नयनरम्य शिवजन्मोत्सव सोहळा 2024 संपन्न झाला। या प्रसंगी राजकीय, सामाजिक विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली। यावेळी डोळ्यांचं पारणं फेडणारी दृश्य शिवभक्तांना अनुभवता आली। यावेळी भव्य आतषबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साह आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। तर या सोहळ्यामध्ये दानपट्टा आणि मर्दानी खेळाचे प्रमुख आकर्षण होतं। प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत अश्विन अघमकर यांच्या माध्यमातून आयोजित या सोहळ्यास न भूतो न भविष्यती अशी उपमा दिली। चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमानिमित्तात मला सांगा, या ठिकाणी मर्दानी खेळ आता येत असताना दाखवण्यात आलेला आहे। रुबाबदार असा देखणा कार्यक्रम घेण्यात, जसा तो देखणा आहे तर देखणा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे आणि खरंच पुढच्या वर्षी देखील त्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे येऊ। अश्विन अघमकरने आज खूप सुंदर कार्यक्रम घेतला आणि त्यांच्या सगळ्या मित्रमंडळीने पण खूप चांगला सहकार्य केला
आणि कार्यक्रम खूप 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 चांगल्या रीतीने पार झाला आणि अश्विन भाईला आमचा खूप आशीर्वाद आणि पाठिंबा कायम असणार, जेणेकरून असंच कार्यक्रम तुम्ही घेत राहा आणि अजून मोठे व्हा, अजून पुढे जा. छत्रपती शिवाजी महाराज सेना यांच्या वतीने जी शिवजयंती साजरी झालेली आहे ती आम्हा सर्वांच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्यासुद्धा सर्वांच्या दृष्टिकोनातून नवी मुंबईतील सगळ्यात मोठी शिवजयंती साजरी झाली. अश्विन भाऊ आगमकर आणि जगी पाटील साहेब यांच्या विचाराने, यांच्या योजनेने ही शिवजयंती साजरी करण्यात आली. तर यावेळी सोहळ्याचे आयोजक अश्विन अघमकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सोहळ्याच्या आयोजनामागील भूमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराज सेना इथून नवी मुंबईमध्ये गेल्या 5 वर्षापासून शिवजयंती महोत्सव साजरा करत आहे. तसेच सर्व मित्र परिवार व छत्रपती शिवाजी महाराज सेना त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भाऊ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही शिवजयंती साजरी होत आहे. तसेच सकाळी जे आरोग्य शिबिर झालं त्या आपले आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे. आरोग्य शिबिरांमध्ये महाआरोग्य शिबिर आपण इथे ठेवलेलं, यामध्ये सर्वांना डोळे तपासणी आणि मोफत चष्मे वाटप आणि मोफत औषधाचं वाटप करण्यात आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.